म्हणून मांग लोकांना पुढे करून भारताच्या राज्यघटनेला बदलण्याचा डाव बीजेपीच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि त्याची सुरुवात मांग लोकांपासून सुरू आहे। मांगांना पुढे करून भारताच्या राज्यघटनेचे तुकडे तुकडे करण्याचा कार्यक्रम बीजेपी महाराष्ट्रामध्ये मांगांच्या माध्यमातून भारताच्या घटनेने निर्माण केलेल्या व्यवस्थेला उद्ध्वस्त करणार। बद्दर समितीने अहवाल तयार करण्यासाठी महाराष्ट्रातल्या किती मांगांच्या घरी, किती महारांच्या घरी, किती चांभारांच्या घरी, किती मोच्यांच्या घरी, म्हणजे अनुसूचित जातीतल्या 59 जातीपैकी किती जातींच्या घरी जाऊन त्यांचा डेटा कलेक्ट केलाय। खरं तर हा डेटा राज्य सरकारने नैतिक जबाबदारी सांभाळून पब्लिक केला पाहिजे। आरक्षणाचं वर्गीकरण करण्याची भूमिका जी फडणवीसांकडून मांडली जाते आणि त्या घटनेचं समर्थन करण्यासाठी बीजेपीने प्रमोट केलेले अमित गोरखे सारखे विधान परिषदेचे आमदार असतील किंवा विष्णू कसबे असतील, ह्या लोकांच्या माध्यमातून खरं तर भारताच्या राज्यघटनेला धोका पोहोचवण्याचा कार्यक्रम बीजेपीच्या माध्यमातून सुरू आहे। मुळातच आरक्षणाचे वर्गीकरण आणि त्यासाठी नेमण्यात आलेली बद्दर समिती ही असंविधानिक आहे। तिला कुठलाही संविधानिक बेस नाही आहे। बद्दर समितीने अहवाल सादर केला म्हणून खरं तर महाराष्ट्रामध्ये बॉम्ब मारली जाते। ज्या मागच्या 3 ते 4 महिन्यापासून बीजेपी सरकारने महाराष्ट्रामध्ये जी बद्दर नावाची समिती गठीत केली होती, मुळातच या बोगस समितीने बोगस निरोप म्हणजे बोगस अहवाल तयार करून महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे। आणि हा बोगस अहवाल तयार करण्यामध्ये बार्टीचा जो पूर्वीचा महासंचालक होता सुनील वारे यांनी फार महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्यांनी बजावलेल्या भूमिकेची फक्त कॉपी पेस्ट करून बद्दर समितीने राज्य सरकारला तो अहवाल सादर केलेला आहे। मुळातच ही सगळी जी प्रोसेस आहे ही मांगांच्या माध्यमातून भारताच्या घटनेने निर्माण केलेल्या व्यवस्थेला उद्ध्वस्त करणारी आहे। याचा अर्थ बीजेपी सरकार मांगांच्या माध्यमातून भारताच्या राज्यघटनेने निर्माण केलेली व्यवस्था उद्ध्वस्त करू पाहते। त्याचे प्रोटोकॉल सगळे उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम बीजेपीच्या माध्यमातून मांग लोक करत आहेत। मुळातच आरक्षणाचे वर्गीकरण आणि त्यासाठी नेमण्यात आलेली बद्दर समिती ही असंविधानिक आहे। तिला कुठलाही संविधानिक बेस नाही आहे। बद्दर समितीने अहवाल सादर केला म्हणून खरं तर महाराष्ट्रामध्ये बॉम्ब मारली जाते। ज्या बद्दर समितीने अहवाल तयार करण्यासाठी महाराष्ट्रातल्या किती मांगांच्या घरी, किती महारांच्या घरी, किती चांभारांच्या घरी, किती मोच्यांच्या घरी, म्हणजे अनुसूचित जातीतल्या 59 जातीपैकी किती जातींच्या घरी जाऊन त्यांचा डेटा कलेक्ट केलाय। खरं तर हा डेटा राज्य सरकारने नैतिक जबाबदारी सांभाळून पब्लिक केला पाहिजे। बद्दर समितीने सादर केलेला अहवाल पब्लिकली न करता आरक्षणाचं वर्गीकरण करण्याची भूमिका जी फडणवीसांकडून मांडली जाते आणि त्या घटनेचं समर्थन करण्यासाठी बीजेपीने प्रमोट केलेले अमित गोरखे सारखे विधान परिषदेचे आमदार असतील किंवा विष्णू कसबे असतील, ह्या लोकांच्या माध्यमातून खरं तर भारताच्या राज्यघटनेला धोका पोहोचवण्याचा कार्यक्रम बीजेपीच्या माध्यमातून सुरू आहे। म्हणजे भारताच्या राज्यघटनेला, भारताची राज्यघटना ही आपली अस्मिता आहे आणि भारताच्या राज्यघटनेला बीजेपी स्वतः काही करू शकत नाही, म्हणून मांग लोकांना पुढे करून भारताच्या राज्यघटनेला बदलण्याचा डाव बीजेपीच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि त्याची सुरुवात मांग लोकांपासून सुरू आहे। मांगांना पुढे करून भारताच्या राज्यघटनेचे तुकडे तुकडे करण्याचा कार्यक्रम बीजेपी महाराष्ट्रामध्ये खेळत आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा, या विषयावर आता आपण सगळ्यांनी अनुसूचित जातीतील बाकी 57-58 जातींनी एक होऊन संविधान वाचवण्याची गरज आहे। मुळात ह्या ज्या गोष्टी संविधानाच्या विरोधात चाललेल्या आहेत, ह्या संविधानाला बदनाम करण्यासाठी चाललेल्या आहेत,
संविधान बदलून टाकण्यासाठी चाललेले आहेत. संविधानिक व्यवस्था यांना नको आहे आणि ती संविधानिक व्यवस्था मांगांना पुढे करून बदलण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रापासून सुरुवात करण्याची तयारी बीजेपी कडून होत आहे. त्यामुळं आरक्षण वर्गीकरणाच्या मुद्द्यावर आता खरं तर बौद्धांनी आपलं बौद्धिक शस्त्र बाहेर काढण्याची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आता आपण एक महिना नाचून साजरी केली. आता ती 364 दिवस पुढचे येणारे वाचून साजरी करायची आहे. म्हणजेच आरक्षण वर्गीकरणाच्या नावाने संविधानावर होऊ घातलेला जो आघात आहे हा पूर्णपणे चिरडून मारण्यासाठी आपल्याला आता तयार व्हायचं आहे. आलं का लक्षात? त्यामुळं आता भीम जयंती आणि बुद्ध जयंती या सोहळ्यांमधून बाहेर येऊन आपण आता आपलं जे रिझर्वेशन आहे त्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवरून याला विरोध होऊन यासाठी आपण सगळ्यांनी, याविषयी तर आनंदराज आंबेडकरांनी भूमिका घेतलीच आहे. आनंदराज आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेच्या समर्थनामध्ये खरं तर सगळ्या बौद्धांनी आणि रिझर्वेशनच्या विरोधात रिझर्वेशन क्लासिफिकेशनच्या विरोधात जी जात समुदाय आहेत त्या सर्वांनी खरं तर आनंदराज आंबेडकरांच्या बाजूने उभं राहणे काळाची गरज आहे. कारण बाकी कुठलाही नेता क्लासिफिकेशनच्या विरोधामध्ये बोलायला तयार नाही. मग ते रामदास आठवले असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील. काल परवा शिवाजी कोण होता या पुस्तकावरून काय त्या एका आमदारांनी स्टेटमेंट केलं, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सगळ्या वंचित बहुजन आघाडीला कामाला लावलं. पण आज 3 महिने झालं बद्दर समितीचा बोगस अहवाल राज्य सरकारला दाखल करण्यात आलेला आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडी कुठलीही भूमिका घ्यायला तयार नाही. रामदास आठवले तर स्वतः सरेंडर झालेले आहेत. त्यांनी त्याला परवानगी देऊन टाकलेली आहे. त्यांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे बौद्ध म्हणून, बौद्धांचा नेता म्हणून, बौद्धांचं आरक्षण वाचवण्यासाठी भारताच्या राज्यघटनेला धक्का लावू पाहणाऱ्या गद्दारांना, भारताच्या राज्यघटनेला कलंक लावू पाहणाऱ्या गद्दारांना रोखण्यासाठी आता फक्त एकच सरसेनानी पुढे येत आहेत, ते म्हणजे आनंदराज आंबेडकर साहेब. त्यांच्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहून हा आरक्षण क्लासिफिकेशनच्या वर्गीकरणाच्या माध्यमातून जो बीजेपी संविधानाला कमजोर करण्याचा जो काही डाव खेळत आहे हा डाव उधळून लावण्यासाठी खरं तर आपण सगळ्यांनी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या पाठीमागं उभं राहण्याची गरज आहे. वेळ प्रसंगी पडल्यास महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा पातळीवर आनंदराज आंबेडकर साहेब स्वतः भेटी देतील, स्वतः लोकांना प्रबोधित करतील, लोकांना स्वतः सांगतील की याचे दुष्परिणाम काय होणार आहेत आणि बीजेपी हे का करू पाहत आहे. त्यामुळं आपण सर्वांनी आता खरं तर आनंदराज आंबेडकर यांच्या मागे उभं राहून वर्गीकरणाच्या भूमिकेला राज्य सरकारच्या कडाडून विरोध करून ती हाणून पाडली पाहिजे. कारण भारताच्या राज्यघटनेला धोका निर्माण करण्याचा कार्यक्रम मांग लोकांना पुढे करून बीजेपी सरकार करत आहे आणि त्याला जबाबदार मांग लोक सुद्धा आहेत. कारण ते बीजेपीचे म्होरके आहेत. बीजेपींनी असे प्रत्येक जातीत म्होरके तयार करून ठेवलेले आहेत. जसे मध्ये मराठा आरक्षणाच्या मागण्या चालू होत्या, तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, मराठा आरक्षणाच्या इतक्या चांगल्या मागण्या चालू असताना ओबीसींना उभं करून लक्ष्मण हाकेला उभं करून मराठा आंदोलन कशा पद्धतीनं बदनाम करण्यात येत होतं हे सुद्धा आपण आपल्या डोळ्यांनीच पाहिले आणि ह्याच महाराष्ट्रात पाहिले. त्याच पद्धतीनं अनुसूचित जातीतील वर्गांचा आतापर्यंतचा कुठलाच अनुशेष न भरता, सरकारच्या कुठल्याच जागा पूर्ण न भरता त्याच्यामध्ये वर्गीकरण करण्याची भूमिका आज बीजेपी सरकारने घेतलेली आहे. मुळात मातंग लोकांचा विकास व्हावा ही आमचीही भूमिका आहे. पण त्यासाठी आर्टिकल 46 सक्षम आहे. भारताच्या राज्यघटनेचं आर्टिकल 46 सक्षम असताना वर्गीकरणाची गरज असूच शकत नाही. ती गरज नसताना सुद्धा बीजेपीला भारताच्या राज्यघटनेला कमजोर करायचं आहे, भारताची राज्यघटना बदलायची आहे. म्हणून त्यांनी मांगांचा आधार घेऊन महाराष्ट्रामध्ये तसा प्रचार आणि प्रसार सुरू केला आहे. काल परवाच मांगांच्या आमदारांनी क्लासिफिकेशन रिझर्वेशनला विरोध करणाऱ्या लोकांना चपला आणि बुट दाखवली आहेत. इतकी खालच्या पातळीवर जाऊन ही लोक भारताच्या राज्यघटनेला धक्का लावू पाहत आहेत. त्यामुळं आता आपल्याला यांच्या विरोधामध्ये उभं राहणं ही एकमेव आजच्या काळाची गरज आहे. अन्यथा भविष्यामध्ये याची फळं आपल्याला भोगावी लागणार आहेत.